उल्हास सूर्यवंशी हे थेट शिवसेनेच्या वतीनं जिल्हा परिषद गट हलगरा याच्या माध्यमातून निवडणूक लढवत बोलण्यासाठी ते आहेत. त्यांना आपण विचारणार आहोत काय संकल्पना आहे, काय विचार आहेत, गावकऱ्यासाठी काय करणार आहात. काय सांगाल उल्हासराव, तुम्ही प्रथमतः शिवसेनेच्या वतीनं उमेदवारी घेतलेली आहे. धनुष्यबाण हातात घेऊन छेद कोणाला तुम्ही करणार आहात? नमस्कार, मी उल्हास मगरदो सूर्यवंशी. प्रथमतः सर्वांना माझा जय महाराष्ट्र. मी आदरणीय आमचे नेते पंडितराव धुमाळ साहेब यांच्या नेतृत्वात मी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेत प्रवेश करण्याचं कारण असं की एकनाथ शिंदे साहेब हा दिलेला शब्द जागणारा नेता म्हणून त्यांची आज महाराष्ट्रात ओळख आहे. लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ म्हणून त्यांची ओळख आहे. आणि त्यांच्या असंख्य अशा योजना त्यांच्या काळामध्ये लोकोपयोगी योजना चालू झाल्यात. त्यांचं काम करण्याची पद्धत आपणाला आवडली आणि धुमाळ साहेब यांच्या नेतृत्वाखाली मी शिवसेनेत प्रवेश केला. तुम्ही शिवसेनेत जाण्याचा एक निर्णय का घेतला? म्हणजे आता तुम्ही ज्यापूर्वी दुसऱ्या पक्षामध्ये होतो, मग ह्या पक्षावर शिवसेनेत येण्याचं कारण आणि त्यानंतर तुम्ही त्यांची जी धोरणं आहेत कशा पद्धतीचे तुम्ही पुढे घेऊन जाणार? मी प्रथमतः मी सांगू इच्छितो की मी राजकारणात काम करत असताना मी माखणी गावाची ग्रामपंचायतची इलेक्शन लढवलं. ग्रामपंचायत आज ताब्यात आहे. मी आजपर्यंत 2007 पासून मी राजकारणात आहे आणि मला प्रत्येक गोष्टीची जाण आहे. कार्यकर्त्याची निवडणूक हीच आहे की मी 100% वेळ देऊ शकतो या मतदारसंघात. माझं कामच एवढं आहे की 24 घंटे राजकारणाची खूपच आवड. ना उल्हास आहे तेवढ्याच उल्हासानं मी काम करतो जनतेची. 24 घंटे माझा फोन चालू असतो, लोकांच्या मदतीला धावून जातो. आणि माझ्याकडे कुठली एजन्सी वगैरे नाही, माझ्याकडे कुठली संस्था नाही की मी त्या संस्थेत गुंतीन, कोणा एजन्सीत गुंतीन. मी 24 घंटे काम करणारा कार्यकर्ता आहे. तर हलगरा मतदारसंघातील सर्व जनतेला माझी विनंती आहे की 24 घंटे काम करणाऱ्या उमेदवाराला तुम्ही निवडून द्यावं. तुम्ही गणातून उमेदवार आहात का गटातून उमेदवार आहात? गटातून उमेदवार आहे मी, हलगरा गटातून जिल्हा परिषदेसाठी. राजकारणाचा प्रत्येक अनुभव आहे. मला कुण्या गावात काय लागते, कुणाला काय लागते, म्हणजे मूलभूत गरजा काय आहेत ह्याची प्रत्यक्ष जाण आहे. मी बारीक बारीक गोष्टीसाठी फॉलोअप घेणारा माणूस आहे. ही मोठमोठे लोक तहसीलमध्ये, पंचायत समितीमध्ये जाऊन वेळ देतील का गोरगरिबासाठी, काय कामासाठी? ह्या लोकांना काय आज आले, पैशाच्यावर उमेदवारी घेतले, पैसे खर्चले, निवडून आले, पुन्हा हे परत येतील का जनतेच्या दारात? जनतेचे एक बारीक सारी काम त्यांनी करतील का? बारीक सारी काम ठीक आहे, कुठं फोन केलं हे केलं म्हणून काम होत नाहीत. बऱ्याच अशा गोष्टी आहेत की बऱ्याच योजना अशा आहेत की त्याला स्वतः जाऊन फॉलोअप घ्यावं लागतं. तुम्ही किती गावात गेले, प्रतिसाद कसा आहे लोकांचा? लोकांचा प्रतिसाद खूप आहे. लोकांना कसे आहेत, हे दोन्ही उमेदवार नको आहे. लोकांना तिसरा सक्षम पर्याय पाहिजे होता. तो माझ्या रूपानं मी लोकांना सक्षम पर्याय दिलेला आहे. तेवढ्या विश्वासाने मी लढत आहे. प्रत्येक गावात, प्रत्येक खेड्यापाड्यात, वाडी वस्ती सगळ्यापर्यंत मी पोचलो आहे. गाव टू गाव तुम्ही जे फिरत असताना लोक असं म्हणलं की उल्हास आम्हीच आहोत आणि त्याच उल्हासानं आम्ही तुला मतदान करणार आहात. 100% उल्हास म्हणजे उल्हास. आमच्या माखणी गावाच्या प्रत्येक माणसामध्ये आज उल्हास अवतरलाय. म्हणजे आता मला एक सांगा, तुम्ही शिवसेनेचं धनुष्यबाण घेतलंय, छेद कुणामध्ये करणार आहात? असा काय विषय नाही. पराभव करून पराभवाचा छेद कुणाचा नाही. आता आमचा बाण सुटलेला आहे. मतदार करणार. जो कोणी समोर असेल त्याला छेद होणार. ज्याला कोणाला हे करायचं त्यानं बाजूला सरकावा. आता कोण वंगळा कोण चांगला जनता ठरविल शेवटी. आता ग्रामीण भागामध्ये शौचालय असेल, घरकुल असेल, शौचखड्डे असतील, अनेक प्रश्न आहेत. त्या प्रश्नाला तुम्ही कसं हे करणार? स्वतः प्रत्येक जिल्हा परिषद शाळा मजबूत करणार. गावातले सर्वात मोठी गोष्ट काय, गावचे रस्ते, शिवरस्ते ह्याच्यावर मी स्वतः भर देणार आहे. प्रत्येक गावातल्या, माझ्या मतदारसंघातल्या प्रत्येक गावातले शेतकरी बांधव असतील, काय असतील, त्यांना काय अडचण होत्यात रस्त्यासाठी ही मला जाण आहे. मी स्वतः शेतकरी आहे, शेतकऱ्याचा मुलगा आहे. शेतात स्वतः रोज सकाळी शेताकडे जाऊन मी माझ्या राजकारणात सुरुवात करतोय. पवित्र आणि पावनभूमी मारुती राज चरणी आपण आलोय. पावनभूमी यासाठी सांगतोय की महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशभरातून भाविक भक्त या ठिकाणी मारुतीराजाच्या चरणी नतमस्तक होतात, साकडे घालतात, नवस मागतात. त्यांची नवस्फूर्ती पण सुद्धा होते. आणि याच मारुतीरायाच्या पावनभूमीमध्ये जन्माला आलेला उल्हास एवढा आहे की गावासाठी, गावकऱ्यांसाठी नव्हे तर हलगरा गटाच्या सर्कलमधील जेवढे गाव आहेत त्या गावांचा काहीतरी चांगला व्हावं
त्या गावकऱ्यांचं भलं व्हावं, विकासाचा रथ आपण आपल्या माध्यमातून हाकावं आणि विकासाची योजना दारापर्यंत पोचावं, हे ध्येय, हे संकल्पना, हे विचार घेऊन उल्हास सूर्यवंशी हे थेट शिवसेनेच्या वतीनं जिल्हा परिषद गट हलगरा याच्या माध्यमातून निवडणूक लढवत बोलण्यासाठी ते आहेत. त्यांना आपण विचारणार आहोत, काय संकल्पना आहे, काय विचार आहेत, गावकऱ्यासाठी काय करणार आहात. तुम्ही या गावाचे भूमिपुत्र आहात, त्यांना आपण मर्त्यूरायाचा पवित्र देवस्थान या ठिकाणी आहे आणि पवित्र भूमी आहे, त्या भूमीमधून जन्माला आलात. काय सांगाल उल्हासराव, तुम्ही प्रथमतः शिवसेनेच्या वतीनं उमेदवारी घेतलेली आहे, धनुष्यबाण हातात घेऊन छेद कोणाला तुम्ही करणार आहात? नमस्कार. मी उल्हास मगरदो सूर्यवंशी. प्रथमतः सर्वांना माझा जय महाराष्ट्र. मी आदरणीय आमचे नेते पंडितराव धुमाळसाहेब यांच्या नेतृत्वात मी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेत प्रवेश करण्याचं कारण असं की एकनाथ शिंदेसाहेब हा दिलेला शब्द जागणारा नेता म्हणून त्यांची आज महाराष्ट्रात ओळख आहे. लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ म्हणून त्यांची ओळख आहे आणि त्यांच्या असंख्य अशा योजना त्यांच्या काळामध्ये लोकोपयोगी योजना चालू झाल्यात. त्यांचं काम करण्याची पद्धत आपणाला आवडली आणि धुमाळसाहेब यांच्या नेतृत्वाखाली मी शिवसेनेत प्रवेश केला. तुम्ही शिवसेनेत जाण्याचा एक निर्णय का घेतला? म्हणजे आता तुम्ही ज्यापूर्वी दुसऱ्या पक्षामध्ये होतो, मग ह्या पक्षावर शिवसेनेत येण्याचं कारण आणि त्यानंतर तुम्ही त्यांची जी धोरणं आहेत, कशा पद्धतीचे तुम्ही पुढे घेऊन जाणार? मी प्रथमतः सांगू इच्छितो की मी राजकारणात काम करत असताना मी माखणी गावाची ग्रामपंचायतची इलेक्शन लढवलं. ग्रामपंचायत आज ताब्यात आहे. परत आज जिल्हा परिषद लढवू इच्छितो मी आणि आदरणीय धुमाळसाहेब यांच्या नेतृत्वाखाली, शिवाजीराव माने साहेब यांच्या नेतृत्वाखाली मला जिल्हा परिषदेची उमेदवारी दिलेली आहे हलगरा गणातून. मी आजपर्यंत 2007 पासून मी राजकारणात आहे आणि मला प्रत्येक गोष्टीची जाण आहे की कार्यकर्त्याची निवडणूक कोणती आहे. कार्यकर्त्याची निवडणूक हीच आहे की मी 100% वेळ देऊ शकतो या मतदारसंघात. माझं कामच एवढं आहे की 24 घंटे राजकारणाची खूपच आवड. ना उल्हास आहे तेवढ्याच उल्हासानं मी काम करतो जनतेची. 24 घंटे माझा फोन चालू असतो, लोकांच्या मदतीला धावून जातो आणि माझ्याकडे कुठली एजन्सी वगैरे नाही, माझ्याकडे कुठली संस्था नाही की मी त्या संस्थेत गुंतीन, कोणा एजन्सीत गुंतीन. मी 24 घंटे काम करणारा कार्यकर्ता आहे. तर हलगरा मतदारसंघातील सर्व जनतेला माझी विनंती आहे की 24 घंटे काम करणाऱ्या उमेदवाराला तुम्ही निवडून द्यावं. तुम्ही गणातून उमेदवार आहात का गटातून उमेदवार आहात? गटातून उमेदवार आहे मी, हलगरा गटातून जिल्हा परिषदेसाठी. तर मी 100% वेळ देणार. कुण्याही टायमाला फोन केला तर त्या टायमाला मी हजर होणारा माणूस आहे. प्रत्येकाच्या अडीअडचणीला जाणारा माणूस आहे. इतर लोकांसारखा ठीक आहे, मग आमच्याकडे पैसा कमी असेल पण आमच्याकडं काम करण्याची जिद्द खूप आहे. त्या जिद्दीच्या जोरावर मी पक्षाकडे उमेदवारी मागितली. त्याच विश्वासाने मला पक्षाने उमेदवारी दिली. ह्या उमेदवारीबद्दल मी आदरणीय आमचे नेते एकनाथभाई शिंदे, पंडितरावजी धुमाळ साहेब, भालेराव साहेब आणि शिवाजीराव माने साहेब यांचे मी आभार मानतो. मला सांगा, जनतेने तुम्हाला का म्हणून निवडून द्यावं? तुम्ही काय करणार आहात जनतेसाठी? हे बघा, कसं माहीत आहे का, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असतील, ग्रामपंचायत असतील, हे कार्यकर्त्याच्या इलेक्शन आहेत. नगरपालिका असतील, ही नेत्याच्या इलेक्शन नाहीच मुळात. आणि आजकाल आता तुम्ही वातावरण बघायला लावा कसं झालं का नाही. फक्त पैशवान लोकच, कुठलेही पक्ष असेल, पैशवान उमेदवारच लादत आहेत. मग कार्यकर्त्यांना काही सतरंजी आणि झेंडे उचलून ह्याच्या पलीकडे काही करायचं नाही का कार्यकर्त्यांनी? मग आज मी 20 वर्ष झालं राजकारणात काम करत आहे. राजकारणाचा प्रत्येक अनुभव आहे. मला कुण्या गावात काय लागते, कुणाला काय लागते, म्हणजे मूलभूत गरजा काय आहेत ह्याची प्रत्यक्ष जाण आहे. मी बारीक बारीक गोष्टीसाठी फॉलोअप घेणारा माणूस आहे. ही मोठमोठे लोक तहसीलमध्ये, पंचायत समितीमध्ये जाऊन वेळ देतील का गोरगरिबासाठी, काय कामासाठी? तुमचं असं म्हणणं की जे धनदांडगे, बलाढ्य, पैशाचा महापूर ज्यांच्याकडे आहे ते फक्त निवडणुकीपुरतं, निवडणुकीचा आशीर्वाद घेतल्यानंतर, निवडून आल्यानंतर ते पुन्हा तोंड दाखवत नाही आणि जनतेच्या सेवेत राहत नाही. पण सर्वसामान्य लोकांना उमेदवारी मिळाल्यानंतर किंवा निवडून दिल्यानंतर ते जनतेची कामं करतील असं तुम्हाला वाटतं ना? 100% जो सर्वसामान्य घरातून आलेला आहे, जो शून्यातून ज्याची सुरुवात आहे,
अशा लोकांना प्रत्येकाची, मी कार्यकर्ता आहे, मी 2007 पासून काम करत असताना कार्यकर्त्याची भावना का असते, कार्यकर्त्याला अडचणी काय आहेत, मी आज इथवर जे आलोय 20 वर्ष, हे अनुभव म्हणजे छोटा नाही आणि ही कष्ट पण छोटे नाहीत. इथवर येणं आजपर्यंत 20 वर्ष झालं मी राजकारणात टिकून आहे आणि ह्या कार्यकर्त्याची जाण असणारा माणूस मी आहे. ह्या लोकाला काय आज आले, पैशाच्या जीवावर उमेदवारी घेतले, पैसे खर्चले, निवडून आले, पुन्हा हे परत येतील का जनतेच्या दारात? जनतेचे एक बारीक सारी काम का त्यांनी करतील का? बारीक सारी काम ठीक आहे, कुठं फोन केलं, हे केलं म्हणून काम होत नाहीत. बऱ्याच अशा गोष्टी आहेत की बऱ्याच योजना अशा आहेत की त्याला स्वतः जाऊन फॉलोअप घ्यावं लागतं. पण मला सांगा, तुम्ही असं म्हणता की जनतेच्या सेवेसाठी मी कटिबद्ध आहे किंवा काम करणार आहे. मला एक प्रश्न असं पडलं की तुम्ही या पवित्र मातीमध्ये, पवित्र धर्तीवरती तुम्ही जन्म घेतलात. आता जनता म्हणून तुम्ही जनतेच्या सेवेमध्ये तुम्ही राहणार असं सांगताय. आतापर्यंत किती गावापर्यंत तुम्ही गेले? 15 गावं जवळपास आहेत हलगरा गटात. तुम्ही किती गावात गेले? प्रतिसाद कसा आहे लोकांचा? लोकांचा प्रतिसाद खूप आहे. लोकांना कसे आहेत, हे दोन्ही उमेदवार नको आहेत. लोकांना तिसरा सक्षम पर्याय पाहिजे होता. तो माझ्या रूपानं मी लोकांना सक्षम पर्याय दिलेला आहे. तेवढ्या विश्वासाने मी लढत आहे. प्रत्येक गावात, प्रत्येक खेड्यापाड्यात, वाडी वस्ती सगळ्यापर्यंत मी पोचलो आहे. ठीक आहे, ह्यांच्यासारख्या माझ्याकडे गाड्याचा तापा नसेल आणि काय नसेल, काय नसेल. हे धनदांडगे लोक आहेत. ह्यांच्याकडे तापा कसा आहे, ह्या गावात आले म्हणजे ह्या गावातले लोक सोबत नाही, त्यांच्या 1ला 2 लोक सोबत राहतात. ह्यांच्यासोबत ती तापा गावातले भाड्यानं लावले लोक, हे ते असं 10-20 गाड्याचा. म्हणजे माझ्यासोबत जी लोक आहेत, माझ्या गावातले, आज माझ्या माखणीतले लोक, माझ्या जे तिथं सोयरे पाहुणे रावळे आहेत, जरंगे पाटील साहेबाचा शब्द जर म्हणलं तर सगळे सोयरे, ही सगळे सोयरे शब्दाचा अर्थ खरोखरीच मला आज कळाला की माझ्या गावचे आज लोक आहेत जिथे जिथे सगळे सोयरे आमचे आहेत, त्या घरात जाऊन सगळ्याला विनंती करल्यात की उल्हास म्हणजे मी आहे, निवडून द्या, सोबत राहावा. ह्याच्यातच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. गाव टू गाव तुम्ही जे फिरत असताना लोक असं म्हणलं की उल्हास आम्हीच आहोत आणि त्याच उल्हासानं आम्ही तुला मतदान करणार आहोत. 100% उल्हास म्हणजे उल्हास. आमच्या माखणी गावाच्या प्रत्येक माणसामध्ये आज उल्हास अवतरलाय. म्हणजे आता सोना त्या पाहुण्याच्या ठिकाणी जाणे, उल्हासला मदत करा, मतदान करा, धनुष्यबाण चिन्ह आहे उल्हासचं, असं फिरल्यात. आणि आमचे आदरणीय नेते पंडितरावजी धुमाळ साहेब हे स्वतः प्रत्येक गावामध्ये स्वतः आलेत. त्यांचे जे मित्र असतील, जुने त्यांचे नातेवाईक असतील, त्यांची जे कोण ओळखीचे असतील, मित्र कंपनी वगैरे, त्या सर्वांना त्यांनी स्वतः भेटून माझ्या मागे त्यांची ताकद उभा केल्यात. पण मला एक सांगा, तुम्ही शिवसेनेचं धनुष्यबाण घेतलंय, छेद कुणामध्ये करणार आहात? असा काय विषय नाही. पराभव करून पराभवाचा छेद कुणाचा नाही. आता आमचा बाण सुटलेला आहे. मतदार करणार आहे. जो कोणी समोर असेल त्याला छेद होणार. ज्याला कोणाला हे करायचं त्यानं बाजूला सरकावा, आता चक्क बाजूला सरकावा, आता समोर उभा राहायचं नाही. आता ही निवडणूक आहे कार्यकर्त्याची. ह्या कार्यकर्त्याच्या निवडणुकीमध्ये कार्यकर्ताच निवडून येणार, हे ठामपणाने मी आज सांगतो. आणि आमच्या हलगरा मतदारसंघातली सर्व जनता एका कार्यकर्त्याला निवडून देणार, जो 24 घंटे त्या कामाला येणार. माझं मनगट असं आहे की प्रत्येकाच्या हातात मावेल असं मनगट आहे. आणि कुणीही माझ्या घरी येऊन रात्री बेरात्री अपरात्री कवाबी येऊन मला उठून घेऊन जाऊ शकते, एवढा हक्क आहे. आजपर्यंत मी जन्मल्यापासून कुणाला, लहान लेकराला देखील अरेतुरी भाषा वापरलेला माणूस मी नाही. सगळ्याला यावरून बोलणारा माणूस आहे. सगळ्याला माणसातला माणूस मी आहे. कुणाचं मन दुखलेला माणूस नाही, कोणाची लबाडकी केलेली माणूस नाही, कोणाला चारण्याची फसवणूक केलेली माणूस मी नाही. आता तुम्ही या गावात जन्मालात, थोर माकणी म्हणजे मारुतीरायाचा चरणस्पर्श करण्यासारखं गाव आहे. अनेक भाविभक्त या ठिकाणी येतात, नतमस्तक होतात. या गावातला भूमिपुत्र उभा राहिल्यानंतर गावकऱ्यांना तुम्ही काय विनंती करणार? मी माझी हनुमंतरावर निश्चित भक्ती आहे. आजपासून नाही, मला जसं समजतंय तसं मी मारुतीरायाला मानतोय. मारुतीराय माझ्या मनात काय आहे ते मला त्यांना माहीत आहे. मला नवस बोलायची वगैरे काही गरज नाही. मारुतीरायाचा आशीर्वाद माझ्यासाठी भक्कम पाठीमागे आहे. मारुतीरायाचा आशीर्वाद. आणि ह्या गावातल्या लोकांना जी बुद्धी मारुतीरायाने दिल्यात, आज त्यांनी प्रत्येक खेड्यापाड्यात जाऊन स्वतः जाऊन सांगल्यात, ही मारुतीरायाने दिलेली बुद्धी आहे ना. ती जी मला आज शिवसेनेत जायची बुद्धी दिल्यात, ते पण मारुतीरायाने दिल्यात. मला कोणावर टीका करायची नाही, कुणाला नाव ठेवायचं नाही. मी कसा चांगले उमेदवार जो टीका केली कुणावर? नाही, मला कुणावर टीका करायची नाही. मी काय करणार आहोत ती सांगणार आहे लोकांना. आता कोण वंगळा कोण चांगला जनता ठरविल शेवटी. आता ग्रामीण भागामध्ये शौचालय असेल, घरकुल असेल, शौचखड्डे असतील,
अनेक प्रश्न आहेत, त्या प्रश्नाला तुम्ही कसं हे करणार आहात? स्वतः जिल्हा प्रत्येक परिषद शाळा मजबूत जिल्हा करण्यासाठी परिषद शाळा मजबूत करणार. पटसंख्या वाढवण्यासाठी. गावातले सर्वात मोठी गोष्ट काय, गावचे रस्ते, शिवरस्ते, ह्याच्यावर मी स्वतः भर देणार आहे. प्रत्येक गावातल्या, माझ्या मतदारसंघातल्या प्रत्येक गावातले शेतकरी बांधव असतील काय असतील, त्यांना काय अडचण होत्यात रस्त्यासाठी ही मला जाण आहे. मी स्वतः शेतकरी आहे, शेतकऱ्याचा मुलगा आहे. शेतात स्वतः रोज सकाळी शेताकडे जाऊन जे मी माझ्या राजकारणात सुरुवात करतोय. अजून काय मुद्दे आहेत? नाही, गावातल्या जिल्हा परिषद शाळा जी आज इंग्लिश स्कूल हे वगैरे एवढे झालेत, आज ग्रामीण भागातले थोडे पैसे जातात का इंग्लिश स्कूलला, गोरगरिबाचे, कष्टकऱ्याचे, शेतकऱ्याचे, म्हणजे शक्यच नाही देणं तेवढं. मग तेवढे पैसे नाही शक्य. मग मी गावातल्या जिल्हा परिषदेची शाळा आहेत प्रत्येक गावातल्या, ती जिल्हा परिषद शाळा कसं सक्षम होतील, इतर शाळापेक्षा कसं चांगल्या होतील, चांगलं शिक्षण मिळेल, पालकाचा विश्वास शाळेवर राहील, ह्याचा मी प्रयत्न करणार आहे. पहिल्यांदा जिल्हा परिषद शाळा चांगल्या कशा होतील. हे होते उल्हास सूर्यवंशी. धनुष्यबाण आम्ही छेद नक्की करणार आहे, परंतु जे कोणी उमेदवारी त्यांनी मार्मिक शब्दाचा इशारा दिलाय, कृपया ही कार्यकर्त्याची निवडणूक आहे, तुम्ही बाजूला सरका. जिल्हा परिषद, पंचायत समिती किंवा नगरपंचायत किंवा ग्रामपंचायत ही निवडणूक जे असतात ही सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी असतात. जसं की शेतकरी असेल, शेतमजूर असेल, कष्टकरी असेल, घरकुलचे प्रश्न असतील, रस्त्याचे प्रश्न असतील, पाण्याचे प्रश्न असतील, पाणरस्त्याचे प्रश्न असतील, शेतरस्त्याचे प्रश्न असतील आणि शाळा मजबूत करण्याचे प्रश्न असतील. जिल्हा परिषद शाळा म्हणतो बरं का, पटसंख्या कमी होत चालली आहे आणि शिक्षकही कमी होत चालले आहेत. अनेक शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. तो शाळा मजबूत करून खाजगी शाळेला न ही करता सर्वसामान्य लेकरांना जिल्हा परिषद शाळेमध्ये विश्वासार्हता प्राप्त व्हावं किंवा शिक्षकावर असावं अशा पद्धतीची शाळा आम्ही तयार करू, बनवू आणि तिथं सर्वसामान्य गोरगरिबांचे लेकरं शिकवण्यासाठी, डॉक्टर, IAS IPS बनवण्यासाठी, कलेक्टर बनवण्यासाठी आम्ही तो प्रयत्न करू. अशा पद्धतीची भूमिका शिवसेनेचे हलगरा जिल्हा परिषद गटाचे उमेदवार उल्हास सूर्यवंशी यांनी घेतलेली आहे. मी असलम जारेकर, APN महाराष्ट्र न्यूजसाठी, माकणी, हलगरा. अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.